अभ्यासाचं आहे हे दिसत नाही, म्हणून थोडे कमेंट्स कमी करा असं मी वारंवार सूचना दिली आहे, पण तरी बऱ्याच जणांना कंट्रोल होत नाही. तुम्ही विचार करा जरा की तुमच्यापेक्षा गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांना ही कसल्याही प्रकारची सुविधा नाही आहे, आणि हे लेक्चर घ्यायचं असेल तर आम्हाला एक दिवसभर पूर्ण तयारी करावी लागते. आम्हाला अख्खं पुस्तक कट करावं लागतं आणि इकडं घेऊन त्याला ॲनिमेशन द्यावं लागतं. तर थोडंसं तुम्ही एकदम खूप सुखी समाधानी आहात की ज्यांना भरपूर असे अभ्यास करायला मिळतंय, तर थोडं लक्ष द्या. आपल्या आईवडिलांनी आपल्याला वेळ दिलाय, मोबाईल दिलाय, तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, आणि म्हणून थोडे कमेंट्स कमी करा. आणि ज्यांना कमेंट्स पाहायच्या नाहीत, अभ्यासाकडे लक्ष द्यायचे, त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या वरच्या कोपऱ्यामध्ये एक सिम्बॉल असतं, त्या सिम्बॉल मेसेजसारखं त्याच्यावर क्लिक केलं की तुमचे एकही मेसेज कोणाचे दिसणार नाही. तर त्यामुळं ज्यांना डिस्टर्ब होते त्यांनी ते मेसेज बंद करा. We see the math 2 parallel lines. The parallel lines, in that the theorems, there are 3 theorems, but these theorems using Euclid's postulates. मी तुम्हाला कालही सांगितलं की युक्लिडचं 5वं पॉस्ट्युलेट जे आहे ते नीट लक्षपूर्वक समजून घ्या. आता त्या थेरम्समध्ये पहिला आपल्याला पाहायचं आहे इंटिरियर अँगल थेरम. हा पहिलाच थेरम थोडासा किचकट आहे, थोडा मोठा आहे. सगळं लिहित बसायची गरज नाही, मी जे दाखवतोय त्याच्यामधले फक्त आपल्याला ते क्लिअरिफिकेशन व्हावं म्हणून मी परत परत ते रिपिटेशन केलंय. पण त्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत ते 3-4 ओळीतच आहेत, ते तेवढे लक्षात ठेवा. इंटिरियर अँगल थेरम. इंटिरियर म्हणजे आंतरकोनाचा प्रमेय. हा जर आंतरकोनाचा प्रमेय तुम्ही चांगला लक्षात ठेवला तर तुम्हाला पुढचे प्रमेय एकदम सोपे जातील. थेरम त्याचं स्टेटमेंट वाचतो मी. इफ 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, द इंटिरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल्स आर सप्लिमेंटरी. 2 समांतर रेषा आणि त्यांना छेदणारी एक छेदिका असेल तर त्यांचे आंतरकोन ते छेदिकेच्या एकाच बाजूचे ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 असते. मग आपल्याला याच्यासाठी पहिल्यांदा इफ देन स्टेटमेंट दिलेलंच आहे, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग कंडिशनल स्टेटमेंट असेल तर आपल्याला माहिती आहे गिव्हन पार्ट काय आहे. काय आहे गिव्हन पार्ट? 2 पॅरलल लाईन्स अँड इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. मग हे गिव्हन पार्ट आहे. मग आपण तो गिव्हन पार्ट पाहूया. काय दिलाय? लाईन L पॅरलल लाईन M अँड लाईन N is their transversal, hence as shown in the figure. तुम्हाला एक फिगर दिसते शेजारी. लाईन L and line M both are parallel lines and line N is their transversal. Angle A, angle B are interior angles formed on one side. A आणि B ब्ल्यू सर्कलमध्ये दाखवलेले आहेत, ते Nच्या एका साईडला आहेत, ते इंटिरियर अँगल आहेत 2. मी पॉइंटरनी दाखवतोय. आणि अँगल C आणि अँगल D हे इंटिरियर अँगल्स आहेत, ते त्याच्या अदर साईडला आहेत. अँगल C अँड अँगल D आर इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन अदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, म्हणजे ते त्या साईडच्या दुसऱ्या बाजूला. म्हणजे पहिले A आणि B हे एका साईडला आणि C आणि D एक दुसऱ्या साईडला. तर आपल्याला काय दाखवायचं आहे? तर हे अँगल्स सप्लिमेंटरी आहेत. मग आता सप्लिमेंटरी आहेत म्हणजे काय? त्यांची बेरीज 180 आहे. मग थेरम मी परत दाखवलाय, कारण परत आपल्याला आठवण्यासाठी. टू प्रूव्ह काय करायचंय? गिव्हन पार्ट झाला. आता टू प्रूव्ह अँगल A प्लस अँगल B इक्वल टू 180 और अँगल D प्लस अँगल C इक्वल टू 180. फर्स्ट प्रूव्ह पहा. मी सर्कलनी दाखवले, ब्ल्यू सर्कलनी. अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 और अँगल C प्लस अँगल D इक्वल टू 180. हे आपल्याला प्रूव्ह करायचे, म्हणजे सिद्ध करायचे, दाखवायचे. मग आता आपल्याला त्याचं प्रूव्ह कसं करायचं ते पाहूया. 3 possibilities arise regarding the sum of measure of angle A and angle B. आता 3 पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे आता हे नीट लक्ष द्या.
हा इनडायरेक्ट थेरम आहे, इनडायरेक्ट पद्धतीचा आहे, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर त्याच्या 3 पॉसिबिलिटी असू शकतात. अँगल ए आणि अँगल बीचे काय काय असू शकतं? एकतर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180, म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ची बेरीज ही 180 पेक्षा कमी असेल. दुसरी पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180, म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ची बेरीज ही 180 पेक्षा जास्त असू शकेल. किंवा तिसरी पॉसिबिलिटी आहे अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. म्हणजे 3 पॉसिबिलिटी आपण गृहीत धरल्या. आपल्याला दाखवायचं आहे काय? अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. मग आपण आता त्याच्या 3 पॉसिबिलिटी घेतल्या. त्या 3 पॉसिबिलिटीपैकी कोणती तरी एकच पॉसिबिलिटी खरी असेल आणि बाकीच्या सगळ्या चूक असतील किंवा अमान्य असतील, इम्पॉसिबल असतील. मग आपल्याला तेच दाखवायचं आहे की आपल्याला जर का या तिन्हीपैकी कोणतेही 2 इम्पॉसिबल असतील तर आपल्याला पहिल्या 2 जर इम्पॉसिबल असतील तर तिसरी ही नक्की पॉसिबल असेल, कारण आपण ती सिद्ध नाही केली तरी मग तिसरी आपोआप पॉसिबल होणार आहे. तिन्हीपैकी एकच असू शकतं. आपण परीक्षा देतो, रिझल्ट काय असू शकतो? एकतर पास होईल किंवा नापास होईल, 2च पॉसिबिलिटी आहे तिथं. मग पास नाही झाला म्हणजे नापास झाला, नापास नाही झाला म्हणजे पास झाला. असं जर आपण विचार केला तर पॉसिबिलिटीच्या ह्याच्यानुसार त्याला इनडायरेक्ट थेरम असं म्हणतात, म्हणजे त्याची पद्धती आहे. आता लेट अस अझ्युम दॅट द पॉसिबिलिटी फर्स्ट अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज ट्रू. म्हणजे आपण आता गृहीत धरतोय की अँगल ए आणि अँगल बी ची बेरीज ही 180 पेक्षा कमी आहे, हे सत्य मानलं तर. आपण काल पाहिलं होतं, पॉस्ट्युलेट्स पाहिले होते. 5th पॉस्ट्युलेट्स, ॲडिशन ऑफ 2 इंटिरियर अँगल्स लेस दॅन 2 राईट अँगल्स मीन्स लेस दॅन 90 प्लस 90 इक्वल टू 180, लेस दॅन 180 डिग्री, देन लाईन्स इंटरसेक्ट इच अदर दॅट साइड अँड अदर साइड दे डू नॉट इंटरसेक्ट. आपण आता पाहूया अँगल ए आणि अँगल बी ची जर बेरीज लेस दॅन 180 असेल, ॲडिशन ऑफ these 2 angles is less than 180, then this side intersects 2 lines. म्हणजे या बाजूनी, ज्या बाजूने अँगल ए आणि बी आहे त्या बाजूनी त्या रेषा कुठेतरी पुढे छेदतायत. मग हे शक्य आहे का? आपण तर आत्ताच म्हणलं की लाईन एल पॅरलल लाईन एम. मग पॅरलल लाईन कधी एकमेकांना छेदतात का? इंटरसेक्ट होतात का? म्हणजे याचा अर्थ हे विधान चूक आहे. बट लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स, हे गिव्हन दिलेलं आहे आपल्याला, पहिल्या याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. म्हणजे पहिलं विधान आपलं किंवा जे पॉसिबिलिटी आहे ते चूक आहे असं आपण सिद्ध केलं. आता दुसरी पॉसिबिलिटी चूक आहे हे सिद्ध करायचे. मग दुसऱ्या पॉसिबिलिटीकडे नीट लक्ष द्या. नाउ लेट अस सपोज दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 इज ट्रू. आता दुसरी पॉसिबिलिटी खरी आहे हे आपण जर गृहीत धरलं, मानलं, तर आपण अँगलकडे पाहूया. देन अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 आहे आपलं गृहीत धरलेलं आहे. आता बट अँगल ए प्लस अँगल डी, अँगल ए प्लस अँगल डी अँड angle C plus angle B are collinear, linear pairs, are linear pairs, angle in linear pairs. Then we know that the angle in linear pairs which have addition is equal to 180 degree. आता यांची जर बेरीज 180 असेल, नीट लक्ष द्या. अँगल ए प्लस अँगल डी मी इथं ब्ल्यू सर्कलनी दाखवलेले आहेत आणि अँगल सी आणि अँगल बी हे मी ब्लॅक सर्कलनी दाखवलेले आहे. मग या दोघांची बेरीज 180, कारण काय लिनियर पेअर्स आहेत, लिनियर अँगल्स आहेत ते. मग त्यांची बेरीज जर 180 असेल तर अँगल ए प्लस अँगल डी प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180 प्लस 180, यांच्या दोघांच्या डाव्या बाजूंची बेरीज केली, यांच्या दोघांच्या उजव्या बाजूंची बेरीज केली तर ती येणार आहे 360. मग असं जर 360 असेल आणि आपण काय मानलेलं आहे, अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180, अँगल ए आणि अँगल बी यांची बेरीज ही 180 पेक्षा जास्त आहे. मग मी अँगल ए आणि अँगल बीला या इकडं पक्षांतर केलं म्हणजे दुसऱ्या बाजूला आणलं तर ते मायनस होईल.
मग 360 मधनं जर 180 पेक्षा जास्त असणारी एखादी संख्या वजा केली तर येणारं उत्तर हे 180 पेक्षा नक्की कमी असणार आहे. If angle A plus angle B is greater than 180, then 360 minus angle A plus angle B is less than 180. नीट लक्ष द्या. angle C plus angle D equal to 360 minus, आता आपण गृहीत धरू की angle A plus angle B याची किंमत 200 आहे किंवा 190 आहे. तर 360 मधनं 200 वजा केले तर 160 येतात. 360 मधनं 190 वजा केले तर किती येतात? 170. म्हणजे लेस दॅन 180 येतं काही केलं तरी. जर 180 इतकं असेल तर 180 येईल, पण इथं लेस दॅन आपण याची किंमत ग्रेटर दॅन 180 म्हणलंय. म्हणजे ते 360 मधनं 180 पेक्षा मोठी असणारी कोणतीही संख्या वजा केली तर त्याचं उत्तर जे येणार आहे C प्लस D, अँगल C प्लस D इज लेस दॅन 180. आता तेच विधान आपण म्हणले की अँगल C प्लस अँगल D इज लेस दॅन 180. म्हणजे C प्लस D ह्या दोघांची बेरीज नक्की 180 पेक्षा कमी असणार आहे. मग परत आला पॉस्ट्युलेट 5 पॉस्ट्युलेट. युक्लिड्स 5 पॉस्ट्युलेट काय सांगते? इन दॅट केस लाईन L अँड M प्रोड्यूस विल इंटरसेक्ट इच अदर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल वेअर अँगल C अँड अँगल D आर फॉर्म. ॲडिशन ऑफ, आता मी अँगल C आणि अँगल D दाखवला जो की या दोघांची बेरीज लेस दॅन 180 आहे. मग जर लेस दॅन 180 असेल तर आपल्याला माहित आहे ॲडिशन इज लेस दॅन 180, देन दे लाईन्स इंटरसेक्ट दॅट साइड. म्हणजे C आणि D या कोणांची माप जर 180, या दोघांच्या बेरजेचं माप जर 180 पेक्षा कमी असेल तर नक्कीच ते कुठेतरी इंटरसेक्ट होतील. मग आपल्याला हे मान्य आहे का? कारण आपल्या लाईन्स पॅरलल आहेत. लाईन L and line M are parallel, so this is also impossible. Angle C plus angle D is less than, is impossible. So angle A plus angle B is greater than, is impossible. This is the second statement. Then the remaining possibility, which is remaining possibility? Angle A plus angle B equal to 180 is true from 1 and 2nd. Note that in this proof, because of the contradictions, we have denied the possibilities. Angle A plus angle B is greater than 180 and angle A plus angle B is less than 180. Therefore, this proof is an example of indirect proof. या सिद्धतेच्या पद्धतीला अप्रत्यक्ष पद्धती म्हणतात. यात 2 किंवा 3 विधानं गृहीत धरून त्यातील एक सत्य म्हणजे खरं असणारं विधान आहे हे दाखवून बाकीचे विधान चूक म्हणजेच खोटे विधान आहेत हे दाखवून देणं, या पद्धतीला सिद्धतेची अप्रत्यक्ष पद्धत म्हणतात. वरील उदाहरणांमध्ये पहिलं अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180 अँड अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180 हे दोन्ही विधानं चूक आहेत. म्हणजे तिसरं विधान सत्य आहे. मग आपल्याला त्याचं प्रूफ द्यायची काही गरज नाही. हे 2 विधानं जर असत्य असतील तर नक्कीच तिसरं विधान हे सत्य आहे. हा झाला हा थेरम. आणि तुम्ही हा थेरम व्यवस्थित वाचा. किती वेळ आहे? हो, हा तुम्ही व्यवस्थित वाचा. हे जे लाल अक्षरामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे हे परीक्षेत लिहायची काही गरज नाहीये. हे आपल्याला समजण्यासाठी की C आणि D यांचे जर ॲडिशन लेस दॅन 180 असेल तर काय होऊ शकतं, तर ते एकमेकांना छेदू शकतात आणि मग छेदतात म्हणजे आपण पॅरलल लाईनचा काही अर्थच राहिला नाही. म्हणून ते चूक आहे असं ते लिहिलेलं आहे. तुम्हाला समजण्यासाठी ते हे केलेलं होतं आणि तुम्ही ते जरा व्यवस्थित पहा आणि समजून घ्या. आता आपण थोडक्यात करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स थेरम्स पाहणार आहोत. एकदम थोडक्यात आहे, ते काय फार अवघड नाही आहेत. तुम्हाला जर पहिला थेरम समजला असेल इंटिरियर अँगल्सचा, त्याचाच वापर आपल्याला इथं करायचा, त्याच विधानांचा. नीट लक्ष द्या. थेरम्स, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे संगत कोन, 2 समांतर रेषा आणि एक छेदिका यांच्यामुळे तयार झालेले संगत कोन हे एकरूप असतात किंवा सारख्या मापाचे असतात. हा इथं प्रमेय दिलेला आहे. मग गिव्हन काय, गिव्हन इथं इफ देन दिलेलं नाही, कंडिशनल स्टेटमेंट नाहीये, पण
दिलेलं काय, दोन पॅरलल लाईन्स आणि एक ट्रान्सव्हर्सल. काढली आकृती आपण, दोन पॅरलल लाईन्स, लाईन L पॅरलल लाईन M अँड ट्रान्सव्हर्सल N. देन करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते आहेत, अँगल A, अँगल B, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल C कशामुळे घेतलाय ते आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी लागणार आहे. म्हणून अँगल A इक्वल टू अँगल B, दिस इज अ टू प्रूव्ह. आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. आणि मग कसं प्रूव्ह करायचं, तर वी नोट दॅट अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. वाय 180, चेक दिस. मी थोडीशी फिगर चेंज केली, खालची लाईन M कट करून टाकली. अँगल A आणि अँगल C यांची बेरीज 180 येते, कारण दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे तेवढ्याच आकृतीकडे फोकस करा, बाकीचं दिसलं नाही तरी चालेल. मी मुद्दा म्हणून म्हणतो की अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसं तुम्हाला दिसलं पाहिजे. मग अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर. अँड वी सी द प्रिव्हियस थेरम, अँगल B प्लस अँगल C, अँगल B प्लस अँगल C इज 180. प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. आत्ताच आपण पाहिलेली प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स, म्हणजे इंटिरियर अँगल्स ह्या जर दोन पॅरलल लाईन्स असतील तर इंटिरियर अँगल्सची बेरीज 180 असते. त्याचा वापर केला. आता फर्स्ट अँड सेकंड, युजिंग फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट, both sides are equal, 180 degree 180 degree. So angle A plus angle C equal to angle B plus angle C from 1 and second. Very easy. Angle C is common angle, so these are cancelled and angle A equal to angle B. फक्त 3 ते 4 ओळींचा आहे. अँगल्स इन लिनियर पेअर हे एक लक्षात ठेवायचं आणि प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स एकच वाक्य लिहायचं. आता जशा जशा तुम्ही प्रॉपर्टीज पास जाणार तशा नंतर तुम्हाला त्याचे फक्त एक ओळ लिहायची, सगळं थेरम लिहित बसायचं नाही. इथं मी लिहिलंय प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स, म्हणजे माहिती आहे इंटिरियर अँगल्स पॅरलल लाईन्स असतील तर इंटिरियर अँगल्सची बेरीज 180 असते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आता हा थेरम एकदम सोपा थेरम आहे. हा झाला करस्पॉन्डिंग अँगल्सचा थेरम. अल्टरनेट अँगल्सचा थेरम सुद्धा असाच आहे, एकदम सोपा आहे. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. म्हणजे जसं करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण एकरूप होते त्याच पद्धतीनं अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोण, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स पाहतोय आपण. लाईन L, आता हे पण कंडिशनल स्टेटमेंट नाही आहे, मग नसेल तरी आपल्याला घेऊन पार्ट काय, दोन पॅरलल लाईन्स, लाईन L पॅरलल लाईन M अँड लाईन N इज ट्रान्सव्हर्सल. झाली, फिगर काढली आपण. फिगर काढल्यानंतर आपल्याला इंटिरियर अँगल दाखवायचे, एक कोणता तरी अँगल जादाचा घ्यावा लागणार आहे प्रूव्ह करण्यासाठी. म्हणून अँगल D इज इक्वल टू अँगल B, अल्टरनेट अँगल्स, अँगल D अँड अँगल B. सो दिस इज टू प्रूव्ह. हाऊ टू प्रूव्ह, तर नीट पहा. प्रूफ पाहण्यासाठी अँगल D प्लस अँगल C, अँगल D प्लस अँगल C, अँगल्स इन अ लिनियर पेअर. मी परत आकृतीला थोडंसं बदललं. अँगल D अँड अँगल C तेवढंच फक्त आपल्याला अँगल दिसले, तर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे हे लिनियर पेअरमध्ये आहेत आणि आपल्याला त्याची प्रॉपर्टी माहीत असली पाहिजे. लिनियर पेअरच्या अँगल्सची ॲडिशन 180 असते. मग अँगल्स या दोघांची परत मी आकृती आहे तशी घेतली. अँगल C प्लस अँगल B, अँगल C प्लस अँगल B. आत्ताच आपण प्रॉपर्टी पाहिली, इंटिरियर अँगल्स आहेत आणि दोन पॅरलल लाईन्स आहेत म्हणल्यानंतर अँगल B आणि अँगल C किंवा अँगल C आणि अँगल B यांची ॲडिशन किती येणार आहे, 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नीट पहा, प्रत्येक ठिकाणी कारण दिलेलं आहे. जर तुम्ही कारण लिहिलं नाही तर ते कशावरून घेतलं हे कळू शकणार नाही. म्हणून कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेस लिहितो त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं यांच्या बोथ साईड्स इक्वल झाल्या म्हणजे 180 जर असं झालं तर अँगल D प्लस अँगल C इक्वल टू अँगल C प्लस अँगल B. मग याच्यात कोणता तरी एक कॉमन अँगल घ्यायचाच आहे. याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनेही तुम्ही सोडवून घेऊ शकता. इथं एखादा अँगल घेऊन सुद्धा आपण ते सोडू शकतो. ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करून पहा. या C च्या जागेवर मी जर इथं हा C इथं घेतला
तरीसुद्धा ते सोडवता येतं, फक्त आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये अँगल सी कॉमन आहे म्हणून ते कॅन्सल होईल आणि अँगल बी इक्वल टू अँगल डी और अँगल डी इक्वल टू अँगल बी. दीज आर अल्टरनेट अँगल्स. सो दीज थेरम्स आर व्हेरी इझी. फर्स्ट थेरम इज थोडासा तो आपल्याला पहिला जो थेरम आहे तो थोडासा किचकट आहे, तो इनडायरेक्ट पद्धतीचा असल्यामुळे थोडा अवघड वाटतो. बाकीचे दोन्ही थेरम्स एकदम सोपे आहेत. तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक पाहिलं, थोड्या कमेंट्स कमी करा आणि वारंवार सूचना देऊनही उपयोग नसतो. आपल्याला संधी मिळालेली आहे हे पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी, तर आपण कमेंट्स कमीत कमी कराव्या, म्हणजे त्याचा डिस्टर्ब होतो. आम्ही मोबाईलवर पाहिलं तर त्या कमेंट्सच जास्त आहेत, आमचं मटेरियल काही दिसतच नाही आम्ही जे टाईप केलेलं आहे. तर त्यामुळं त्या कमेंट्स कमी करा. गरज असेल त्यावेळेस कमेंट्स करू शकता. तर हे तुम्ही लेक्चर पाहिलं, भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जर हे तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा जे खरेच गरजूवंत आहेत अशा सगळ्यांना ते द्या, म्हणजे त्यांचाही अभ्यास चालू राहील. या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक संधी आहे आणि रोज संध्याकाळी शनिवारपर्यंत लेक्चर असतं, फक्त रविवारची आपण सुट्टी देतो. त्यामुळं रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत राखून ठेवा आणि हे लेक्चर पहा. जर का काही अडचण असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, कमेंट्स करा. पण कमेंट्स जास्त करू नका, त्याच्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होतं आणि ज्यांना कमेंट्स पाहिजे नाहीत त्यांनी ते बंद करू शकता. तर अशा प्रकारे या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेलचा आयकॉन दाबा, म्हणजे आमचं जे काही कोणतं नवीन सेशन सुरू झालं तर ते तुम्हाला समजेल. अशा प्रकारे मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.